नमस्कार, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास देवघरासाठी थोड्या टिप्स सांगणार आहे। तर चला टिप्सला सुरुवात करूया। त्यामध्ये पहिली टिप अशी आहे, मंदिरातून परत येताना कधीही तुम्ही घंटी वाजवू नका। त्यानंतर दुसरी टिप, एका दिव्याने दुसरा दिवा लावू नका। त्यानंतर तिसरा, महादेवाच्या पिंडीला कधीही कुंकू लावू नये। त्यानंतर पुढील टिप, दिवा लावताना 2 वातींची एक वात करून लावा। त्यानंतर पुढील टिप, रविवारी व एकादशीला कधीही तुळशीला पाणी घालू नका। त्यानंतर पुढील टिप, देवघरामध्ये अन्नपूर्णा नेहमी तांदळामध्ये ठेवा, त्यामुळे घरात कोणत्याही अन्नधान्याची कमतरता भासत नाही। त्यानंतर पुढील टिप, सुवासिनींनी चंदनाचा टिक्का कधीही लावू नये। त्यानंतर पुढील टिप, घरातून बाहेर जाताना व घरात आल्यानंतर नेहमी देवाचे दर्शन घ्या। त्यानंतर पुढील टिप, देवघरामध्ये गणपतीच्या 3 मूर्ती असू नयेत। त्यानंतर पुढील, घरात खंडित मूर्तीची पूजा करू नये व ह्या मूर्ती ठेवू देखील नयेत। पुढील टिप, दक्षिणावर्ती शंख नेहमी दक्षिणेला तोंड करून ठेवावा। हा शंख लक्ष्मीचा भाऊ असल्याने त्याचा घरात नेहमी वास असावा। त्यानंतर पुढील टिप, घरात एकसारखे 2 शंख असू नयेत। त्यानंतर पुढील टिप, रविवारी तुळशीची पाने देखील तोडू नयेत। त्यानंतर पुढील टिप, संध्याकाळी 3 सांजेच्या वेळी मुख्य दरवाजा थोडा वेळ का होईना उघडा ठेवावा। त्यानंतर पुढील टिप, सकाळी पूजा झाल्यानंतर मुख्य दरवाजाबाहेर दररोज स्वस्तिकची थोडी तरी रांगोळी काढावी। त्यानंतर पुढील टिप अशी आहे, दिवस मावळतीचे दिवे लागल्यानंतर झाडू मारू नये। त्यानंतर पुढील टिप, सकाळी घरात कापूर व लवंग तुपात टाकून जाळा, त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते। त्यानंतर पुढील टिप, आपल्या देवघरात देवीदेवतांची छायाचित्रे समोरासमोर लावू नयेत। त्यानंतर पुढील टिप, देवासाठी आपल्याला बनवलेल्या जेवणातील ताट नैवेद्य म्हणून आणि पाणी ठेवावे। त्यानंतर पुढील टिप, संध्याकाळी दिवे लावल्यानंतर थोडा वेळ चिंतन करावे, त्यामुळे मन शांत होते। आजच्या व्हिडिओमधील जर टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा मी माझे नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। असे छान छान नवनवीन व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत।